मी आणि माझे शब्द. चारोळ्या आणि शेखर खूपच विचित्र नातं आहे. मी चारोळ्या करतो ह्यावर माझ्या मित्रपरिवाराची कॉमन प्रतिक्रिया, कुठून डापलीस रे. प्रेम विरह सामाजिक विषयावर काही सुचत नाही असं तर होणार नाही. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. म्हणूनच सुरुवात मी प्रेमापासून करतो. सर्वच हृदयात प्रेम असावं असं काही नाही. प्रेमासाठी नातच असावं असं काही नाही. सर्वच नात्यांना नाव असावं असंही काही नाही. म्हणून निनावी नात्यातल्या प्रेमाला अनुभवायला काहीच हरकत नाही. येणारा तो क्षण मनाला हुरहुर लावणारा, येणारा तो क्षण मनाला हुरहुर लावणारा, जुनं काही आठवताना नव्याला सामोरे जाणारा. कसं जमेल कसं जुळेल या विचारातही मनात कुठेतरी त्यालाच आपलं मांडणार. वाट पाहिली तिची पण ती आलीच नाही. रात्रीच्या चांदण्यातही ती दिसली नाही. मनात भीती दाटून आली आणि मन उदास झाले. पण दुसऱ्या क्षणी जाग आले आणि तिचे दर्शन झाले. मित्रांनो, आता ह्या पुढील चारोळी काहीशी जवळ वाटते मला. बघा, तुम्हालाही वाटेल. थांब थांब म्हणेपर्यंत ती खूप जवळ आली होती. थांब थांब म्हणेपर्यंत ती खूप जवळ आली होती. शांतपणे जळणाऱ्या दिव्यालाही वाऱ्याची झुळूक लागली होती. किती वेळ नजर लपवशील, किती वेळ नजर लपवशील. रात्री तर ह्याच कुशीत शिरशील. नानाचा पाडा वाजताना ह्याच मिठीत हरवशील. काहीशी पोएटिक आहे. बघा, गेले वाऱ्यावर क्षण, गेले वाऱ्यावर क्षण, नाती हवेतच विरली. नभ ओला झाला आणि मन अजूनच झुरली. एक खंत सुद्धा आहे मला. ती कदाचित तुम्हाला माझ्या पुढच्या चारोळीतून जाणवेल. का नाही जमत, का नाही जमत मला तिच्यासारखं वागणं. घाईत असतानाही मागे वळून पाहणं. तू दूर असताना काही नवीन सुचत नाही. तू दूर असताना काही नवीन सुचत नाही. सुचलंच तसं काही तर मनाला मात्र रुचत नाही. आता तुझ्यामुळे पुन्हा असं वाटतंय, आता तुझ्यामुळे पुन्हा असं वाटतंय काहीतरी लिहावं. नवीन काहीतरी लिहिताना जुनं काही आठवावं. तिचं वागणं मला खरंच कळत नाही. तिचं वागणं मला खरंच कळत नाही. उलगडलेलं कोडंही मग मला सुटत नाही. तिचं वागणंच नेहमी असतं असं काही, जसा ओला केलेला खडू पाठीवर पटकन उमटत नाही. क्षणभर विश्रांती करताना, मित्रांनो, क्षणभर विश्रांती करताना रमलं होतं माझं मन. डोळ्यात मात्र आसू होती आणि ओठात होता पण. तुटली सारी नाती. मित्रांनो, काहीसं दुःखात. बघा, तुटली सारी नाती, सुटल्या साऱ्या गाठी. तुटली सारी नाती, सुटल्या साऱ्या गाठी. तरी हे वेडं मन कुडतंय तिच्यासाठी. पाऊस कसा वाचेल ह्याच्यापासून. चारोळ्या आणि पाऊस नाही असं तर होणार नाही. आज पाऊस टोचत होता, रागाने माझ्यावर बरसत होता. कसाही वागला माझ्याशी तरी आसवे मात्र माझी लपवत होता. प्रेम सगळ्यांच्याच नशिबी नसतं. पटतंय का? मन मात्र उगीच आशा लावून बसतं. प्रेम सगळ्यांच्याच नशिबी नसतं. मन मात्र उगीच आशा लावून बसतं. वेड असते, त्याला काय कळतं. अंधारून आलं तरी सावली शोधत फिरतं. प्रेम नेहमी वाईट असतं असंही म्हणणारी लोक आहेत बरं का. प्रेम नेहमी वाईट असतं म्हणूनच ते करायचं नसतं. हो नाही करताना हे वेडं मन मात्र फसतं. बघा, आता ही विरहातली किंवा काही कारणाने तो प्रियकर गेला असेल ना. तुझं असणं आता सुखावत नाही. तुझं असणं आता सुखावत नाही. तू असण्याची आता जाणीवही होत नाही.
वर्तमान बदलला असला तरी भूतकाळ मात्र पुसता पुसत नाही. एकटेपण आज मी जपून ठेवलंय. काळाच्या ओघात तेच तेवढं उरलंय. आपली कधीच परकी झाली म्हणून नुसत्या आठवणींवर हे मन जगले. नजर शून्यात होती. डोळ्यात तिची छबी होती. जीवनाच्या ह्या वाट्यावर तिची मात्र कमी होती. सामाजिक बोलणार नाही यापुढे जे सांगतात काहीतरी वेगळे. प्रेम वगैरे काही नसतं. खूप धक्कादायक वाटलं. मीच तो शेखर तेच म्हणतोय. प्रेम वगैरे काही नसतं जोपर्यंत ते स्वतःबरोबर होत नसतं. नकळत जीव जडल्यावरच कुठेतरी ते मनी ठसतं. गेलेला तोही एक क्षण होता आणि हाही एक क्षण आहे. येऊन गेलेल्या वादळाचं दुःख विसरण्याचं शहाणपण आहे. कधी कधी किती पटकन सुचतं. न जुळणाऱ्या शब्दांचंही मग एकमेकांशी पटपट. विस्कटलेल्या त्या विचारांना गुंफण्यात मग ह्याच शब्दांचं खरं सामर्थ्य दिसतं. कविता कशी सुचते रे शेखर तुला? अरे नाही सुचत रे बाबा, बस येतं ते समोर. कवितेची हीच गंमत असते. पुढची ओळ ठाऊक नसते. जमलेल्या शब्दांना बांधणारी ती रेशीम गाठ मात्र नाजूक असते. मित्रांनो, काय वाटतंय? खूप काही माझ्या आयुष्यातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय किंवा माझ्या आयुष्यात खूप काही घडून गेले असं वाटतंय का? हीच गंमत आहे ऍक्च्युअली. हा नेहमी प्रश्न विचारला जातो ऍक्च्युअली मला, म्हणून त्यावरही काहीतरी लिहिलंय. माझा आणि माझ्या चारोळ्यांचा काहीच संबंध नसतो. शब्दांचं गणित मांडणारा तो केवळ एक छंद असतो. मराठीत बोललो, बरंच काय बोललो. एक राष्ट्रभाषेत पहिली बघा. आज आंखों में नमी है, दिल में उसकी कमी सी है. मेरे हंसते चेहरे पे न जाओ यारो, ये शक्ल गमों से छूटो.